हॅलो डिअर स्टुडंट्स. इयत्ता 10वीचं तुमचं नवीन अकॅडमिक इयर सुरू झालं. नवीन वह्या, नवीन पुस्तकं. सो म्हणलं ह्या वर्षी नवीन व्हिडिओज पुन्हा करूयात. ऍक्च्युली हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत जे काही वर्षांपूर्वी मी अपलोड केलेले होते. परंतु माझं कसं असतं की दरवर्षी मी जेव्हा शिकवायला जाते मुलांना, दरवर्षी काहीतरी नवीन नवीन माहिती मी त्याच्यात ऍड करत जाते. म्हणजे मी जे लास्ट इयर शिकवले ते ह्या वर्षी माझ्याकडून शिकवलंच जात नाही असं होतं. काहीतरी नवीन एक्स्ट्रा ऍडिशनल असं दिलं जातं स्टुडंट्सना, म्हणून विचार केला. आणि ऑल्सो ते त्यातले बरेचसे व्हिडिओ आपले ग्रीन बोर्डवरती होते, काही डिजिटल बोर्डवरती होते. म्हणून मला तर चला ह्या वर्षी पुन्हा पहिल्यापासून सगळे व्हिडिओज आपण नवीन पद्धतीने शिकूयात, डिजिटल बोर्डवरती शिकूयात, सो दॅट तुम्हाला अजून छान पद्धतीने मला ते कन्सेप्ट एक्सप्लेन करायला मदत होईल ह्या डिजिटल बोर्डद्वारे. सो सो चला, आता आपला जो पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन, हा आपण सायन्स 2 चा चॅप्टर आज त्याच्यापासून सुरुवात करूयात आपल्या नवीन अकॅडमिक इयरची. चॅप्टरच्या अगदी हेडिंग पासून आपण डिस्कशन करू. छान व्यवस्थित डिटेल तुम्हाला समजून सांगते. हा, सुरू करण्याच्या आधी तुम्हाला हे सांगते, आपल्या ऑनलाईन क्लासेसचे ऍडमिशन सुरू आहेत. हा, सो ज्या स्टुडंट्सना माझ्याकडून पर्सनल कोचिंग, पर्सनल म्हणण्यापेक्षा माझ्या 1-to-1 इंटरॅक्शनच्या थ्रू शिकायची इच्छा आहे ज्यांना सायन्स, ते आपले ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतात. डिटेलसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल अबाउट द ऍडमिशन आणि क्लासेस कसे चालतात हे सगळं तुम्हाला मी सांगेन. जास्त इथे काही बोलत नाही, तुमचा बहुमूल्य वेळ मी वाया घालवत नाही. डू नॉट वरी. सो चला सुरुवात करूयात हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन चॅप्टरला. चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी. हेरिडिटी, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय असतं तर कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं, दॅट इज अनुवंशिकता. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या कुणातरी नातेवाईकांच्या घरी जाता, तेव्हा तुम्हाला हमखास जे बोललं जातं एखादं वाक्य, ते म्हणजे खूप वर्षांनी जर तुम्ही जात असाल, अरे वा, अगदी आईसारखी दिसतीये, उंची अगदी बाबांवर गेलेली आहे, वगैरे वगैरे, हे असे डायलॉग सगळेजण आपण ऐकतो, राईट? तर तुम्ही सुद्धा एखाद्या बाळाला बघता, एक न्यूबॉर्न बेबी जे असतात, तेव्हा आपण म्हणतो ना की डोळे अगदी आईसारखे आहेत, वगैरे वगैरे. सो डोळे आईसारखे असणं किंवा उंची आई वडिलांसारखी असणं इज हेरिडिटी. बरोबर? ते कॅरेक्टर्स म्हणजे डोळे हे जे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, ऐका, बोलता बोलता मी तुम्हाला खूप साऱ्या डेफिनिशन, टर्मिनॉलॉजी, कन्सेप्ट सांगेन. सो लेक्चर व्हिडिओ जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा नोटबुक, पेन, पेन्सिल घेऊनच बसायचं. बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी ज्या इथं नाही आहेत त्या मी तुम्हाला ऍड करून सांगत जाईन. स्वतः आता डोक्यात आली माझी ती पहिली टर्मिनॉलॉजी, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय तर आपल्या शरीराची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स असं आपण म्हणू, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा ऑफ एनिथिंग, त्याला आपण म्हटलं कॅरेक्टरिस्टिक. सो कॅरेक्टर म्हणजे काय तर मग आपली उंची, नववीत झालं होतं बघा आपल्याला मेंडेलचे एक्सपेरिमेंट जेव्हा आपण शिकलो त्याच्यात, बरोबर ना? हाईट ही एक कॅरेक्टर होतं आणि टॉल आणि डॉर्फ हे त्याचे दोन कॉन्ट्रास्टिंग फॉर्म होते, बरोबर? सो ट्रेट ज्याला म्हटलं आपण. सो हाईट किंवा कलर ऑफ आईज, हेअरचं कलर, स्किनचा कलर, डोळ्यांचा कलर, हे सगळे आपले कॅरेक्टर झाले. सो एखादं कॅरेक्टर आपल्याला, आपण जेव्हा म्हणतो की आईसारखे डोळे, इट मीन्स त्या डोळेच्या रंगाचं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स आपल्याला डिरेक्टली ऍज इट इज आईकडून आपल्यापर्यंत आले. त्यात काही चेंजेस नाही झाले. सगळी प्रोसेस मी तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये डिटेल सांगणारच आहे, डू नॉट वरी. मग जीन्स म्हणजे काय, जीन्स कुठे असतात, कसे असतात, नक्की ते ट्रान्सफर होतात म्हणजे काय होतं, सब कुछ मैं बताने वाली हूँ, फक्त स्टेप बाय स्टेप. सो डोळ्यांच्या रंगासाठी कारणीभूत असणारे जीन्स आईकडून आपल्याकडे ऍज इट इज आले, म्हणून आपले डोळे अगदी आईसारखे. काही कॅरेक्टर्सचं कॉम्बिनेशन असतं बघा आपल्यामध्ये, आईचे काही आणि बाबांचे काही. सो त्याच्यामध्ये काय होतं, ते कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स आपल्यामध्ये ऍज इट इज येत नाहीत, म्हणून मग ते मिक्सचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक दिसतं. बघा, आपण भावंड, तुम्ही 2 भावंड आहात, हा, तुमचे आई वडील एकच असतात परंतु तुम्ही कम्प्लिटली वेगळे असता. इट इज बिकॉज द सेम रिझन. ते कॅरेक्टरिस्टिक काही ऍज इट इज तुमच्यामध्ये येतात, काही चेंज होऊन येतात. आणि मग ही सगळी प्रोसेस ज्या द्वारे घडते ते जीन्स असतात. म्हणजे थोडक्यात हेरिडिटी हे जे आहेत, अनुवंशिकतेसाठी रिस्पॉन्सिबल असणारे आपल्या बॉडीमधले घटक कोण तर ते जीन्स. आता हे जीन्स कुठे असतात? ऑब्व्हियसली सेलमध्ये असतात, हो की नाही? सेल कुठे असते? सेल सगळीकडे असते. मला एक सांगा, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, नॉन लिव्हिंग मध्ये पण सेल असतात का? आपण काय म्हणतो बरेचदा की
लिव्हिंग हे आहेत त्या सेल पासून बनलेत आणि नॉन लिव्हिंग आपण ऍटम पासून बनलेत. सो नॉन लिव्हिंग मध्ये सेल असतात का आणि लिव्हिंग मध्ये ऍटम्स असतात का, ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. नॉन लिव्हिंग मध्ये सेल असतात का आणि लिव्हिंग मध्ये ऍटम्स असतात का. आपल्या बॉडीमध्ये वी आर लिव्हिंग, सो आपल्यामध्ये ऍटम्स आहेत का आणि नॉन लिव्हिंग मध्ये सेल्स आहेत का, नक्की सांगा उत्तर मला. सो सेल कशी असते, कुठे असते, आपण थोडस डिटेल याच्यामध्ये बघूया. सगळे आपण 8वी पासून सेल्स शिकतोय. सो समजा ही तुमची सेल आहे असं इमॅजिन करा. हे न्यूक्लियस आणि हा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतात, मायटोकॉन्ड्रिया असेल, गॉल्गी बॉडीज असतील वगैरे वगैरे वगैरे, त्याला म्हटलं आपण काय, सायटोप्लाझम. लिहून ठेवा, डायग्राम काढा ही सोबत, बरोबर. आणि हे झालं न्यूक्लियस, दिस इज न्यूक्लियस. न्यूक्लियसचा पण एक न्यूक्लियस असतो माहितीये तुम्हाला, न्यूक्लियसचा न्यूक्लियस त्याला काय म्हणतात, न्यूक्लिओलस. न्यूक्लियसचा सेंटर, सेलचा सेंटर न्यूक्लियस, न्यूक्लियसचा सेंटर न्यूक्लिओलस. जसं सेलमध्ये सायटोप्लाझम असतं तसं न्यूक्लियस मध्ये काय असतं, न्यूक्लिओप्लाझम. हे सगळं झालंय तुम्हाला, पण विस्मरणात गेलं असेल तर हे डायग्राम काढा, लिहून काढा व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा हा, सायटोप्लाझम मध्ये सेल ऑर्गॅनल्स असतात, न्यूक्लिओप्लाझम मध्ये अशा पद्धतीचे काही घटक असतात ज्याला आपण क्रोमॅटिन फायबर्स म्हणतो. डू यू रिमेंबर दिस. थोडा वेगळा कलर घेऊयात आपण त्या तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी. सो हे आहे मेन घटक, हिरो आपल्या आजची, क्रोमॅटिन फायबर्स. हे कुठं आहेत, न्यूक्लिओप्लाझम मध्ये. आणि मग तुम्हाला माहिती आहे ना, न्यूक्लियसच्या बाहेर न्यूक्लिअर पोअर वगैरे असतात. न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर तुम्ही 8वीत शिकलाय तर हे असे असते, ऍक्च्युअली डबल मेम्ब्रेन असतं ते न्यूक्लियसचं. आणि हे जे मधला पार्ट आहे इथे पोअर असतात आणि मग त्या पोअर मधून ते काही मटेरियलचा एक्सचेंज होत असतो न्यूक्लियस कडून सायटोप्लाझम कडे, सायटोप्लाझम न्यूक्लियस वगैरे. सो हा जो पार्ट आहे क्रोमॅटिन फायबर्स, हे आपले आजचे हिरो आहेत जे हेरिडिटीच्या जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. आता हे क्रोमॅटिन फायबर्स जे आहेत, मी काय सांगते आता नीट लक्ष द्या हा. हे क्रोमॅटिन फायबर्स तुम्हाला त्या सेल डिव्हिजन होते, आपण शिकणार मायटॉसिस, मिओसिस हे प्रकार. तो जेव्हा केव्हा सेलचं डिव्हिजन होणार असतं तेव्हा हे क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात इंटू क्रोमोझोम्स. जेव्हा एखादी सेल डिवाइड होणार असते फक्त तेव्हाच हे कंडेन्स होणार. हा, अदर टाइम्स हे असे फायबर लाईक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील. पण जेव्हा हे डायग्राम झाली काढून तुमची, जेव्हा सेल डिवाइड होणार आहे, एकाचे 2 सेल होणार आहेत, तेव्हा काय होतं, हे जे क्रोमॅटिन फायबर्स होते हे असे फायबर लाईकचे स्ट्रक्चर हे कंडेन्स होतं आणि त्याच्यापासून तयार होतो क्रोमोझोम. आता क्रोमोझोम तुम्ही 9वीचं पुस्तक आठवा, तो जो डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम वाला जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये आपण त्या क्रोमोझोमच्या ज्या जोड्या वगैरे बघितलेल्या होत्या. डू यू रिमेंबर, त्याच्यामध्ये क्रोमोझोम हे असेच दाखवले होते बघा, होय की नाही, असे सिंगल सिंगल याचे. पण आपण बरेचदा तुम्ही डायग्राम्स जर बघितले असतील तर त्याच्यामध्ये बघा मी काय सांगते, क्रोमोझोम्स तुम्ही असे पाहिले असतील किंवा इनफॅक्ट क्रोमोझोम काढा म्हटलं की आपण क्रोमोझोमची डायग्राम अशी काढतो. हे कधी दिसतं अगेन जेव्हा ती सेल पूर्ण डिवाइड होणार आहे, जेनेटिक मटेरियल जेव्हा काय म्हणू आपण सेपरेट होणार असतं सेल डिव्हिजनच्या वेळेस, तेव्हा तुम्हाला हे असे 2 त्याचे डुप्लिकेट कॉपी तयार होते आणि मग एक मिओसिसची जी प्रोसेस होते स्पेसिफिकली, जेव्हा सांगेन मी पुढं, एग आणि स्पर्म सेल तयार होतात मिओसिस मध्ये, तर त्या प्रोसेसमध्ये जेनेटिक मटेरियल पहिल्यांदा डुप्लिकेट होतं डबल, आणि मग त्यातला एक पार्ट हा एका सेलमध्ये जातो, दुसरा पार्ट दुसऱ्या सेलमध्ये जातो. सो त्यावेळेस फक्त हे क्रोमोझोम असे दिसतात, अदर टाइम्स हे क्रोमोझोम असे. सो क्रोमोझोम हे असे दाखवायचे जनरली, तर तुम्ही आपली कॉमन पद्धत आहे ती आपण अशी दाखवतो. हे कधी बनले, क्रोमॅटिन फायबर कंडेन्स झाल्यानंतर. क्रोमॅटिन फायबर कंडेन्स कधी होणार, फक्त आणि फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस. अदर टाइम्स इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फायबर ओनली. आता बघा मी काय सांगते,
यामध्ये आताचे जे सांगितलेले हे काही टर्मिनॉलॉजीज आहेत. जीन म्हणजे काय? इट इज द बेसिक फिजिकल अँड ह्या डेफिनेशन तुम्हाला विचारत नाही परीक्षेला, ह्यातलं काहीही विचारलं जात नाही. परंतु ह्या सगळ्या कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे इन ऑर्डर टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. एक लक्षात घ्या, जर तुम्ही 10वीच्या पेपर्स इतक्यातले बघितले असतील ह्या गेल्या 2-4 वर्षातले, तर एक पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल बोर्डाचा, की आता आपल्या जे पेपरमध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्याचा थोडासा पॅटर्न हळूहळू बदलत आहे. आधीचे क्वेश्चन्स ठरलेले असायचे, ठराविक पठडीतले, म्हणजे आधी नुसतं तुम्ही एक्सरसाइज मधले क्वेश्चन केले तरी अबोव्ह 95 तुम्हाला मार्क पडून जायचे सहज, असे पॅटर्न होते. या काही वर्षात तो पॅटर्न चेंज होत गेलाय. प्लस व्हायचा असेल तर ठीक आहे, तुम्ही एक्सरसाइज वगैरे केला, परंतु ज्याला स्कोर करायचा आहे त्या स्टुडंटला तो विषयाचं अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. आणि आताचे जे प्रश्न असतात ते सीबीएसई प्रमाणे हळूहळू आपल्या पण बोर्डाची जी मेथड आहे ती चेंज होत चाललेली आहे. अंडरस्टँडिंग लेवलचे प्रश्न म्हणजेच तो विषय तुम्हाला किती कळला आहे हे तपासणारे प्रश्न तुम्हाला आता विचारले जातील हळूहळू. त्यामुळं भूकंपट्टी, रट्टा मारू वगैरे, म्हणजे आधी कसं काही समजू अगर न करून पाठांतर केलं की झालं, उकून आलं ते एकदा लिहून आलं की संपलं, मार्क मिळाले, तसं होत नाही. सो तो कोण? तो 3 इडियट वाला रे, तो जो रट्टा मारणारा असतो तो चतुर, तसं तो पॅटर्न आपल्याला उपयोगी नाहीये. चतुरवाला पॅटर्न इज नॉट गोइंग टू हेल्प अस. आणि म्हणून तो हा चॅप्टर जर तुम्हाला समजायचा असेल त्यातल्या बारीक सारी गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. सो जीन काय आहे? बेसिक फिजिकल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. फिजिकल अँड फंक्शनल म्हणजे काय? तर आपली जी रचना आहे, मी म्हटलं ना मगाशी की आपण जसेच्या तसे आहोत हे ठरवणारं, आणि एक्झॅक्टली त्या हेरिडिटीच्या जी प्रोसेस आहे, म्हणजे अनुवंशिकता जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर पास होतात. म्हणजे कोण पास होतं? तर हे जीन्स जातात ऍक्च्युअली. आपल्याला आईकडून जीन्स आले म्हटलं मी मगाशी तसं. सो हे त्या हेरिडिटीच्या प्रोसेसमध्ये पार्ट घेणारे ऍक्च्युअल मेंबर आहेत जीन्स. मग दुसरी कन्सेप्ट आहे क्रोमोझोमची. काय आहे? मायक्रोस्कोपिक थ्रेड लाईक पार्ट ऑफ द सेल दॅट कॅरीज हेरिडिटरी इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ जीन. मगाशी जे मी म्हटलं ते क्रोमोझोम क्रोमॅटिन फायबरच्या फॉर्म मध्ये असतात, आणि त्याच्या आतमध्ये जो डीएनए आहे, दाखवते तुम्हाला मी ते, एक एक्सप्लेन करणे डायग्राम आहे माझ्याकडे, तर त्याच्यावरून तुम्हाला अजून क्लिअर होईल. सी या डायग्राम मध्ये हा आहे डीएनए. आपला डीएनए सगळ्यांच्या ओळखीचा आहे, 9वी मध्ये आपण शिकलोय डबल हेलिकल स्ट्रक्चर. सो हा डीएनए जेव्हा थोडा अजून कंडेन्स होत जातो आणि त्याला एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर बनतं. आता ह्याच्यामध्ये जे 4 गोल दिसत आहेत त्यांना म्हणतात हिस्टोन नावाचे प्रोटीन. तुम्हाला 9वी मध्ये हे झालंय, एक वाक्य होतं 9वीच्या त्या डीएनएच्या स्ट्रक्चरचे जे पार्ट होता, त्याच्या डीएनएचं स्ट्रक्चर जे 9वीत शिकलोय त्यात एक वाक्यामध्ये आहे की डीएनए सोबत हिस्टोन नावाचे प्रोटीन्स पण प्रेझेंट असतात. सो ते हे हिस्टोन प्रोटीन आहे. त्या हिस्टोन प्रोटीनच्या भोवतीने, जसं इथं तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसतंय, हे हिस्टोन प्रोटीन आहेत. त्याच्या भोवतीने हा जो येल्लो दिसतोय इट इज डीएनए. तर ते गुंडाळले जातं आणि जे स्ट्रक्चर बनलं त्याला म्हणायचं न्यूक्लिओझोम. अगेन ह्याच्यावरती काहीही विचारत नाहीत, हे इट इज फॉर युअर अंडरस्टँडिंग सेक. हिस्टोन प्रोटीनच्या भोवती डीएनए गुंडाळलाय आणि तो बनला न्यूक्लिओझोम. आता हा एक न्यूक्लिओझोम, हा दुसरा न्यूक्लिओझोम, हा तिसरा, हा चौथा, असे न्यूक्लिओझोम पुन्हा परत जवळ 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 येत जाऊन बनला आपला क्रोमॅटिन फायबर, जो मगाशी सुरुवातीला आपण बघितलेला होता. आणि तो जेव्हा कंडेन्स होणार पुन्हा ड्युरिंग कधी? सेल डिव्हिजन, तेव्हा मग बनला हा क्रोमोझोम. समजे? डीएनए कंडेन्स झाला, फायबर बनला डीएनएचा, त्याच्या तो हिस्टोन प्रोटीनच्या भोवती गुंडाळला गेला, न्यूक्लिओझोम बनला. खूप सारे न्यूक्लिओझोम अगेन जवळ 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 आले, क्रोमॅटिन फायबर बनला. क्रोमॅटिन फायबर अजून जवळ 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 येत गेले, डीएनए क्रोमोझोम बनला. सो आपला हिरो कोण आहे? हा डीएनए. त्याच्या आतमध्ये जो न्यूक्लिओटाइडचा एक सिक्वेन्स असतो त्याला जीन्स म्हणतात. एक लिहून ठेवा ही एक डेफिनेशन. मग अशी तुम्हाला जी जीनची डेफिनेशन सांगितली ती तर आहेच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त ही जी डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली, फिजिकल अँड स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी, ही एक झालीच. अजून एक डेफिनेशन सांगते, लिहून ठेवा, की इट इज द स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड प्रेझेंट इन द डीएनए. त्याला पण जीन्स तुम्ही म्हणता. मग आता न्यूक्लिओझोम वेगळा, न्यूक्लिओटाइड वेगळा,
बरोबर. न्यूक्लिओझोम काय सांगितला? डीएनए प्लस हिस्टोन प्रोटीन दॅट इज न्यूक्लिओझोम. लिहून घेतलं का? ते आता सांगितलेलं ते डीएनए प्लस हिस्टोन प्रोटीन इज इक्वल टू न्यूक्लिओझोम. लिहून घ्या, त्याला चौकट करा. आता दुसरी कन्सेप्ट मी सांगितली न्यूक्लिओटाइड. मग न्यूक्लिओटाइड कशाला म्हणायचं? सो हे इथं दिसतं, इट इज न्यूक्लिओटाइड. काय आहे? तर नायट्रोजिनस बेस प्लस पेंटोज. पेंट म्हणजे 5 शुगर आहे, ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. त्या शुगरला आपण पेंटोज शुगर म्हणतो. आणि फॉस्फेट ग्रुप आहे फॉस्फोरिक ऍसिडच्या फॉर्ममध्ये. आता जर आपला डीएनए असेल तर त्याच्यामध्ये डिऑक्सिरायबोज नावाची शुगर असते. आरएनए असेल तर त्याच्यामध्ये रायबोज शुगर असते. हे तुम्हाला माहितीये. हे मी पुन्हा डिटेल सांगणारच आहे, डू नॉट वरी. सो नायट्रोजिनस बेस एटीजीसी, ॲडेनिन ग्वानिन थायमिन सायटोसिन, हे 4 नायट्रोजिनस बेस. डीएनए असेल तर डिऑक्सिरायबोज शुगर, आरएनए असेल तर रायबोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप, असे तिघं मिळून जे स्ट्रक्चर बनलं त्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. आणि त्यातला एक फॉस्फेट निघून गेला तर जे बनतं ते न्यूक्लिओसाइड. खूप बायोलॉजी मुलांना तेवढ्यासाठी आवडत नाही. न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड, न्यूक्लिओझोम, एकाच ह्याच्यामध्ये आपण एवढे 3 कन्सेप्ट घेतले. समजून घेतलं तर सोपं आहे. न्यूक्लिओझोम म्हणजे काय होता? डीएनए प्लस हिस्टोन. न्यूक्लिओटाइड म्हणजे नायट्रोजिनस बेस प्लस शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप. न्यूक्लिओसाइड एसआयडी म्हणजे हे न्यूक्लिओटाइड मायनस फॉस्फेट केलं. लिहून ठेवा हे सगळं, की जे बनतं ते न्यूक्लिओसाइड. रायबो न्यूक्लिओसाइड वगैरे तुम्हाला सांगेन मी पुढे, ते जसं जसा रेफरन्स येईल. एक लक्षात घ्या, आता हे जे मी आता माहिती सांगितली, जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले तर त्याच्यात इतकं काही नाही सांगितलेलं, मला नाही आठवत असं काही सांगितलेलं वगैरे. सो दरवर्षी मी शिकवत असताना असं काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरपूर सारी मी तुम्हाला फाउंडेशन रिलेटेड काही असेल ते देत जाईल. त्यामुळे हे लेक्चर्स जे होतील ते व्यवस्थित ऐकून घ्या, समजून घ्या, लिहून घ्या. ऍट द एंड तुमच्या खूप छान नोट्स ह्याच्या तयार करा. मी तुम्हाला टाइम टू टाइम ह्याच्यावरचे क्वेश्चन्स देत जाईल. क्विझेस घेत जाऊ आपण. सगळं यावर्षी व्यवस्थित करायचंच आहे. सो आतापर्यंत आपण जे जे बघितलं, जीन बघितलं, न्यूक्लिओटाइड बघितलं, न्यूक्लिओसाइड बघितलं, क्रोमॅटिन बघितलं, क्रोमोझोम बघितलं, हिस्टोन प्रोटीन्स काय असतात हे बघितलं, राईट. सो आता ऍक्च्युअली जे आपल्याला बघायचं आहे तो पुढचा पार्ट, तो म्हणजे ऍक्च्युअली डीएनएचं स्ट्रक्चर बघायचं आहे. परंतु तो पार्ट मी आय थिंक नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन. मग त्याच्या आधी तुमचे कॅन यू रिकॉल वाले क्वेश्चन्स बघा. विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. आपल्या न्यूक्लियस मधलं कोणतं कंपोनंट हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करतं? डीएनए कॅरी करतो, राईट. सो सेलच्या न्यूक्लियसमध्ये असणारा डीएनए कॅरी करतो. What do we call to the process of transfer of physical and mental characters from parents to progeny? ह्याला आपण हेरिडिटी म्हणतो. आणि विच आर द कंपोनंट्स ऑफ डीएनए मोलेक्युल. डीएनए चे आता जे सांगितले ते हे नायट्रोजिनस बेसिस, पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप, हे काही महत्वाचे कंपोनंट्स आहेत डीएनएचे. सो डीएनएचं स्ट्रक्चर, आरएनएचं स्ट्रक्चर, त्याचे टाईप्स वगैरे, जीन्स म्हणजे नक्की काय, कुठं असतात. जसं एखादी सिरियल असते की नाही, असं सिरियल मध्ये एखादे असं येते तो हिरो किंवा हिरोईन तो असं दार उघडतो आणि एकदम करून जातो आणि मग तिथंच येऊन थांबवतात सिरियल. तसं इथंपर्यंत मी सांगितलं जीनची इंट्रोडक्शन, मी सांगितले जीन्स काय असतात, पण एक्झॅक्ट जीन कसं आहे, कुठे, कसं, हे आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. कसं वाटलं लेक्चर मला नक्की सांगा. तुमचे काही स्पेसिफिक रेकमेंडेशन्स असतील तरी पण मला सांगा, आपण नक्की त्याच्यावरती विचार करू. आवडला असेल तर मॅक्सिमम स्टुडंट्स पर्यंत पोहोचवायला विसरू नका. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.